आई खोटं बोलले तुमच्याशी. आशू आता जालन्याला गेलीये. जालन्याला का? समीर काका माहिती आहे ना तुम्हाला? मला समीर माहिती आहे. त्याच्या आईला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक? मला सांग, समीरला कळवलंय? नाही, म्हणजे तसं काही सिरियस नाहीच आहे. त्याला कशाला उगाच टेन्शन म्हणून नाही कळवलंय. तुला असं नाही का वाटत की पुन्हा एकदा तू कोणामध्ये तरी जरा जास्तच इन्व्हॉल्व होतेस? किटी सारखी. अश्विनी तशी नाहीये. चैनीसाठी 25 लाख रुपये उडवणारी अश्विनी नाहीये. मी अश्विनीच्या घरी गेले होते. तिथे तिची वहिनी भेटली मला. अरे धड बोलली देखील नाही माझ्याशी. मला म्हणाली इथे कोणी अश्विनी बिश्विनी राहत नाही. सध्या फोन नंबरही माहित नाही असं म्हणाली. काहीतरी गडबड आहे शुभंकर. आणि त्यात तिची होणारी सासू आजारी पडली. नीता, हे सगळं खरं असेल पण म्हणून काय आता तू जालन्याला जाणार आहेस? कारण मला खरोखरच तिची काळजी वाटते. अगं पण किटी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझंही तुझ्यावर आहे आणि राहील. पण तुला आता लग्न हवं. माझा डिसिजन हवाय आणि तुला निर्णय हवाय. आणि मी तो आत्ता घेऊ शकत नाही. आणि तुझं आयुष्य टांगणीला लावण्याचा मला काहीच हक्क नाही. किटी, तू असं का वागतीयस? मी तुला मोकळा केला हो. बट आय विल मिस यू. खूप प्रेम दुःखाला कारणीभूत असतं असंही म्हणतात. हे मात्र आपल्या बाबतीत खरं ठरलं. वो समीर करवे भगोड़ा भाग गया यहाँ से. अब तू भी भाग गई. अब तो उसको फरार घोषित करने के सिवा दूसरा कोई रास्ता ही नहीं बचा है. नाही, असं करू नका प्लीज. प्लीज और सॉरी तो बोलने का ही नहीं. अगं हल्ली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताना आधीच पैसे भरायला लागतात. माझ्याकडे काय होतं? हातापाया पडून ओळख काढून प्रमिलाला ऍडमिट केलं मी. तर काउंटरवर बोलवले पैसे भरायला. आता लगेचच भरायचेत का? हो, नाहीतर प्रमिलाला आपल्याला इथनं हलवायला लागेल. नाही, आईंच्या अशा अवस्थेत त्यांना दुसरीकडे हलवणं शक्यच नाहीये मामा. आपण काय करायचं पण आता? अश्विनीच्या सगळ्या फॅमिलीला ओळखते मी. अगदी जुन्या वळणाची माणसं आहेत ती. आणि त्यामुळे तेच सगळे संस्कार अश्विनीमध्ये पण दिसतात. आणि नमिता इतकं सगळं करते अश्विनीसाठी, त्यामुळे ती उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून काय अश्विनी सरोगेट मदर बनण्यासाठी तयार होईल असं मला नाही वाटत. काय नमिता असं काही विचारायला गेले की काय तिला? नाही, तसं अजिबातच नाहीये. माझं म्हणणं आहे की जरी नमिताने असं विचारलं तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. अर्थात. सॉरी काका, पण तुम्ही दिलेले पैसे मला इथे वापरावे लागले. तुम्ही रागवू नका. वेडी आहेस का तू पोरी? तिकडे त्या पांडेचा सारखा फोन येतोय. वहिनी दादाचं टेन्शन आहेच. आईंची तब्येत अशी, हे सगळं समीर पासून लपवायचंय. मी काय करणार आहे? कुठे कुठे पुरी पडणार आहे? अश्विनी, अगं देव तुझी परीक्षा घेतोय असं समज पोरी. बाकी दुसरं काय सांगू शकतो ग मी तुला? बेटा, काळजी घे ग स्वतःची. मिसेस कर्वे इथेच ऍडमिट आहेत ना?